वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 15 एरिया मधील प्रॅक्टिसचे 15.6 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक फॉर्म्युलाज जस्ट रिकॉल करूया. फर्स्ट फॉर्म्युला आहे एरिया ऑफ द सर्कल. इट इज पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू आपण 22/7 किंवा 3.14 घेत असतो. इज इट क्लिअर? त्यानंतर आर मीन्स रेडियस ऑफ सर्कल. इज इट क्लिअर? नेक्स्ट फॉर्म्युला आहे सर्कमफेरन्स ऑफ सर्कल. इट इज 2 पाय आर. सर्कमफेरन्स दॅट मीन्स सर्कलची बॉर्डर. इज इट क्लिअर? त्यानंतर डायमीटर इट इज 2r. दॅट मीन्स d इज इक्वल टू r प्लस r. इज इट क्लिअर? अँड रेडियस इट इज डिनोटेड बाय r. इट इज इक्वल टू हाफ ऑफ डायमीटर. इज इट क्लिअर? सी इन दिस सर्कल सेंटर पासूनचं सर्कमफेरन्स पर्यंतचं डिस्टन्स दॅट मीन्स रेडियस. इज इट क्लिअर? सेंटर पासूनचं सर्कमफेरन्सचं डिस्टन्स दॅट मीन्स रेडियस अँड इट इज डिनोटेड बाय लेटर आर. इज इट क्लिअर? त्यानंतर ही जी बॉर्डर आहे ते म्हणजे काय आहे? सर्कमफेरन्स. इज इट क्लिअर? फक्त बॉर्डर लाईन दॅट मीन्स सर्कमफेरन्स ऑफ दी सर्कल. आणि फॉर्म्युला काय आहे त्याचा? 2 पाय आर. एरिया म्हणजे हा आतील भाग, हा शेडेड पार्ट दॅट मीन्स त्याचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. इज इट क्लिअर? आणि डायमीटर दॅट मीन्स आर प्लस आर. सेंटरमधून पास होणारी बिगेस्ट कॉर्ड इट इज नथिंग बट डायमीटर. इज इट क्लिअर? अँड डायमीटर मीन्स रेडियस प्लस रेडियस. इज इट क्लिअर? हे डिस्टन्स सुद्धा आर झालेलं आहे आणि सेंटरपासून सर्कमफेरन्सचं हे डिस्टन्स सुद्धा आर झालेलं आहे. दॅट मीन्स d इज इक्वल टू आर प्लस आर. दॅट मीन्स 2r. इज इट क्लिअर? दॅट मीन्स आरची व्हॅल्यू काय निघणार आहे? आर इज इक्वल टू हाफ ऑफ डायमीटर. इज इट क्लिअर? सिम्पली हे कन्सेप्ट आपल्याला यूज करायचे आहेत. आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करूया. सी दी फर्स्ट क्वेश्चन. रेडियाई ऑफ दिस सर्कल्स आर गिव्हन बिलो. फाइंड देअर एरियाज. आपल्याला रेडियस दिलेली आहे. रेडियाई दॅट मीन्स इथं 3 दिलेले आहेत. दॅट मीन्स हा प्लुरल फॉर्म आहे रेडियसचा. सो 28 सेंटीमीटर ही सर्कलची रेडियस आहे. दॅट मीन्स सर्कमफेरन्स सेंटरपासूनचं सर्कमफेरन्सपर्यंतचं डिस्टन्स हे काय दिलेलं आहे? 28 सेंटीमीटर. सो वी हॅव टू फाइंड आउट दी एरिया दॅट मीन्स शेडेड पार्ट. इज इट क्लिअर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल आर इज इक्वल टू दॅट मीन्स रेडियस इज इक्वल टू 28 centimeter. Is it clear? Then we have to find out the area of circle. Is it clear? We know the formula of area of circle. Pi r square. Is it clear? Simply हा formula use करायचा आहे. So you can write area of circle is equal to pi r square. Pi ची व्हॅल्यू 22/7 इंटू आरची व्हॅल्यू गिव्हन आहे 28 सेंटीमीटर. सो आर स्क्वेअर दॅट मीन्स 28 स्क्वेअर. इज इट क्लिअर? 28 स्क्वेअर दॅट मीन्स 28 हे आपण 2 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये लिहू शकतो. इज इट क्लिअर? सो 22/7 ॲज इट इज 28 मल्टिप्लाय बाय 28. इज इट क्लिअर? 7नी सिम्पली कट करता येईल. 7 1 चा 7 अँड 7 4 चा 28. रिमेनिंग काय आहे? 22 इंटू 4 इंटू 28. सो 22 इंटू 4 डिरेक्टली आपण 88 लिहू शकतो. 88 इंटू 28. इज इट क्लिअर? सो आता 88 मल्टिप्लाय बाय 28 हे आपण रफमध्ये एका साईडला इथं करून बघूया. 88 मल्टिप्लाय बाय 28. 8 8 चा 64 कॅरी 6 होतील. अगेन 8 8 चा 64 आणि कॅरी झालेली 6 दॅट मीन्स 70. इज इट क्लिअर? हा 0. त्यानंतर 8 2 चा 16 कॅरी 1 होतील. अगेन 8 2 चा 16 आणि कॅरी झालेले 1 दॅट मीन्स 17. सिम्पली ॲडिशन घ्यायची आहे. 4 6 7 प्लस 7 14 आणि हे 2. तर आपला आन्सर काय आलेला आहे? मल्टिप्लिकेशन 88 इंटू 28 इज इक्वल टू
2464. इज इट क्लिअर? हा आपण एरिया कॅल्क्युलेट केलेला आहे. सो युनिट काय राहणार आहे? सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल is equal to 2464 centimeter square. Is it clear? It is our answer. खूप इझी आहे हे, आणि हे ऑलरेडी आपण 7th स्टँडर्डमध्ये सुद्धा स्टडी केलेला आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट एक्झाम्पल. रेडियस गिवन आहे r is equal to 10.5 centimeter. So we have to find out the area of circle. Is it clear? So you can write area of circle is equal to pi r square. So pi ची व्हॅल्यू 22/7 into r ची व्हॅल्यू 10.5 ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर ही फ्रॅक्शन ॲज इट इज. हा स्क्वेअर आहे, दॅट मीन्स 10.5 into 10.5. इज इट क्लिअर? सिम्पली कट करूया. 7 1 चा 7, अगेन 7 1 चा 7. इज इट क्लिअर? इथं पॉईंट द्यावा लागेल. त्यानंतर 3 रिमेनिंग आणि हे 5, दॅट मीन्स 7 5 चा 35. इज इट क्लिअर? रिमेनिंग काय आहे? 22 into 1.5 into 10.5. सिम्पली हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. पण रफमध्ये एका साईडला करून बघूया. 22 into 1.5. इज इट क्लिअर? सुरुवातीला आपण हा जो पॉईंट आहे तो इग्नोर करून मल्टिप्लिकेशन करून घेऊया. डिरेक्टली 15नी करूया. 15 2 चा 30, अगेन 15 2 चा 30 आणि हे 3, दॅट मीन्स 33. आणि 1 डिजिट नंतर पॉईंट, दॅट मीन्स आन्सर फक्त 33. इज इट क्लिअर? म्हणजे हे आन्सर आपले आलेले आहे 33. इज इट क्लिअर? अगेन मल्टिप्लाय बाय 10.5. इज इट क्लिअर? सो हे आपण एका साईडला करून बघूया. 10.5 मल्टिप्लाय बाय 33. इज इट क्लिअर? सो हे आपलं रफ वर्क आहे. त्यानंतर 3नी मल्टिप्लाय करूया. 3 5 चा 15, तर 15 येतील कारण 0 आहे. त्यानंतर 3 1 चा 3. इज इट क्लिअर? अगेन इथं 0, अगेन 3नच करायचं आहे, दॅट मीन्स हेच डिजिट रिपीट होतील. इज इट क्लिअर? ॲडिशन 5 6 4 आणि 3. इज इट क्लिअर? त्यानंतर 1 डिजिट नंतर पॉईंट, म्हणजे आपला पॉईंट इथे येणार आहे. इज इट क्लिअर? सो मल्टिप्लिकेशन आपण लिहून घेऊया. इज इक्वल टू 346.5. इज इट क्लिअर? हा एरिया कॅल्क्युलेट झालेला आहे. सो युनिट सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 346.5 सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? इट इज अवर आन्सर. देन थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पलची रेडियस गिवन आहे r इज इक्वल टू 17.5 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो वी हॅव टू फाइंड आउट एरिया. सो यू कॅन राईट एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू, वी नो दी फॉर्म्युला, पाय आर स्क्वेअर. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. 22/7 इंटू आरची व्हॅल्यू 17.5 ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो 22/7 ॲज इट इज स्क्वेअर आहे, दॅट मीन्स हाच नंबर आपण 2 टाइम्स लिहू शकतो. इज इट क्लिअर? सो सिम्पली कट होईल 7नी. 7 1 चा 7, 7 2 चा 14, इथं पॉईंट येईल. त्यानंतर रिमेनिंग 3 आणि हे 5, दॅट मीन्स 7 5 चा 35. इज इट क्लिअर? सो रिमेनिंग काय आहे? 22 इंटू 2.5 इंटू 17.5. इज इट क्लिअर? हे मल्टिप्लिकेशन आपण रफमध्ये एका साईडला करून घेऊया. सुरुवातीला आपण
22 इंटू 2.5 हे करून घेऊया. पॉईंट इग्नोर करूया, नंतर ॲन्सरवर आपण पॉईंट देऊ शकतो. 25 2चा 50, अगेन 25 2चा 50 आणि कॅरी झालेले 5, दॅट मीन्स 55. इज इट क्लिअर? 1 डिजिट नंतर पॉईंट म्हणजे 0 नंतर पॉईंट येईल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हे मल्टिप्लिकेशनचं ॲन्सर आपलं 55 आलेलं आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर अगेन 55 इंटू 17.5 हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. सो वी कॅन राईट 17.5 अगेन मल्टिप्लाय बाय 55. इज इट क्लिअर? सो 5 5चा 25, 5 7चा 35 आणि कॅरी झालेले 2, दॅट मीन्स 37 आणि 5 1चा 5 प्लस हे 3, दॅट मीन्स 8. इज इट क्लिअर? त्यानंतर 0 अगेन 5नेच मल्टिप्लाय करायचं आहे, दॅट मीन्स हेच डिजिट रिपीट होणार आहेत. 5 7 8 ॲडिशन घेऊया. 5 7 प्लस 5 दॅट मीन्स 12, अगेन 8 प्लस 8 दॅट मीन्स 16 आणि 9. 1 डिजिट नंतर आपला पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे पॉईंट इथं येईल. इज इट क्लिअर? सो आपला ॲन्सर काय आलेला आहे? 962.5. हा एरिया कॅल्क्युलेट झाला. सो युनिट राहील सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 962.5 सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? इट इज अवर आन्सर. खूप इझी असे क्वेश्चन आहेत. Then next question. See the question number 2. Areas of some circles are given below. Find their diameters. इथं आपल्याला एरियाज दिलेले आहेत आणि डायमीटर दॅट मीन्स डीची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला रेडियस दिली होती आणि एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. इथं एरिया दिलेला आहे आणि डायमीटर कॅल्क्युलेट करायचं आहे. सो डायमीटर कॅल्क्युलेट करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला रेडियस फाइंड आउट करावे लागणार आहे. जे क्लिअर? आणि त्यानंतर येणारी जी रेडियस आहे त्याचं जर आपण डबल केलं तर आपल्याला डायमीटर मिळणार आहे. जे क्लिअर? 1 बाय 1 आपण सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. आपण गिवन मेन्शन करूया. एरिया ऑफ सर्कल इट इज गिवन. एरिया ऑफ सर्कल इट इज 176 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर असं लिहिलं तरी चालेल. इज इट क्लिअर? सो वी हॅव टू फाइंड आउट दी डायमीटर. दॅट मीन्स डीची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. इज इट क्लिअर? सो सिम्पली तोच फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. इज इट क्लिअर? एरिया ऑफ सर्कल हा गिवन आहे. सो त्या ठिकाणी ती व्हॅल्यू आपण पुट करूया. 176 इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू डायमीटर काढायचं आहे. दॅट मीन्स सुरुवातीला आपल्याला आरची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागणार. सो आर स्क्वेअर ॲज इट इज. इज इट क्लिअर? सो आरची व्हॅल्यू काढायची आहे. दॅट मीन्स ही संपूर्ण फ्रॅक्शन आपल्याला शिफ्ट करावी लागणार आहे. इज इट क्लिअर? सी हिअर केअरफुली. 176 ॲज इट इज हे डिवायडेशनला आहे 7, दॅट मीन्स ते मल्टिप्लिकेशनला जाईल आणि हे 22 डिवायडेशनला येईल. इज इट क्लिअर? सो आर स्क्वेअर ॲज इट इज. सिम्पली हे कटआउट करूया आपण. 22 1चा 22च्या टेबलमध्ये 176 येतो आहे. 22 8चा 176 म्हणजे रिमेनिंग काय आहे 8 इंटू 7. इज इट क्लिअर? सो 8 इंटू 7 दॅट मीन्स 8 7 56. 56 इज इक्वल टू आर स्क्वेअर. तर आपल्याला आरची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट बाय टेकिंग स्क्वेअर रूट. इज इट क्लिअर? स्क्वेअर रूट फ्रॉम both sides. So r square चा स्क्वेअर रूट काय येणार आहे r ओनली. इज इट क्लिअर? इज इक्वल टू 56 हा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. सो
याला आपण रॅडिकल साईनमध्ये लिहू शकतो. √56 इज इट क्लिअर. सो आरची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आर इज इक्वल टू √56 इज इट क्लिअर. युनिट येईल सेंटीमीटर. सो आपला क्वेश्चन काय आहे, वी हॅव टू कॅल्क्युलेट दी डायमीटर. डायमीटर म्हणजेच काय, रेडियस प्लस रेडियस, दॅट मीन्स 2r. सो नाऊ डायमीटर, that means D is equal to 2r. सिम्पली r ची व्हॅल्यू पुट करूया. r ची व्हॅल्यू आहे √56. Is it clear? So it is our answer. So we can write diameter of circle is equal to, that means D is equal to 2 √56 unit rail centimeter. Is it clear? It is our answer. Then next example. सुरुवातीला आपण given mention करूया. Area of circle. It is given. So area of circle it is 394.24 square centimeter. Is it clear? So we have to calculate diameter. सो त्यासाठी आपल्याला रेडियस सुरुवातीला फाइंड आउट करावी लागणार आहे. इज इट क्लिअर? सिम्पली तोच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू πr स्क्वेअर. सो एरिया दिलेला आहे. सो एरियाच्या ठिकाणी एरिया मेन्शन करूया. 394.24 इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू r स्क्वेअर ॲज इट इज. इज इट क्लिअर? सो r स्क्वेअर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो ही फ्रॅक्शन आपल्याला LHSला शिफ्ट करावी लागेल. इज इट क्लिअर? सो सी हिअर LHS ॲज इट इज 394.24 मल्टिप्लाय बाय 7 होईल. इज इट क्लिअर? कारण ते इकडं डिव्हायडेशनला आहे. अगेन डिवायडेड बाय 22 इज इक्वल टू r स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो आपल्याला r स्क्वेअर, दॅट मीन्स आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तरच आपल्याला डायमीटर कॅल्क्युलेट करता येईल. सो सिम्पली हा जो पॉईंट आहे तो आपण शिफ्ट करूया. इज इट क्लिअर? त्यामुळे आपलं कॅल्क्युलेशन ही इझी होणार आहे. आपण रफमध्ये एका साईडला करून घेऊया. आपला गिव्हन नंबर आहे 394.24 मल्टिप्लाय बाय 7 डिवायडेड बाय 22. इज इट क्लिअर? आपण हा जर पॉईंट शिफ्ट केला 2 डिजिट नंतरचा तर आपला नंबर कसा तयार होईल? 39424 मल्टिप्लाय बाय 7 ॲज इट इज 22. यावर 2 झिरो देतो आपण. इज इट क्लिअर? कारण 2 डिजिट नंतर शिफ्ट केला दॅट मीन्स 2 झिरो द्यावे लागतील. हेच आपण सेपरेट इंटू 100 असंही लिहू शकतो. इज इट क्लिअर? सो हेच फॉर्म आपण इथं लिहूया. 39424 7 as it is into 7/22 into 100. Is it clear? Is equal to r square. So इथं आपल्याला 2 नी कट करता येईल. 2 1 चा 2, अगेन 2 1 चा 2, त्यानंतर 2 1 चा 2, रिमेनिंग 1 आणि हे 19 होतील. त्यानंतर 2 9 चा 18, अगेन रिमेनिंग 1 आणि हे 14 होतील. 2 7 चा 14, 2 1 चा 2 आणि 2 2 चा 4. इज इट क्लिअर? सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला लिहून घेऊया. 19712 इंटू 7/11 इंटू 100 इज इक्वल टू r स्क्वेअर. इज इट क्लिअर? सुरुवातीला आपण हे डिव्हायडेशन करून घेऊया. इज इट क्लिअर? हे रफमध्ये आपण करून घेऊया. नी करायचं आहे डिवायडेशन. 19712. इज इट क्लिअर? हे आपलं रफ वर्क आहे. आपण मेन्शन करूया इथं रफ वर्क. इज इट क्लिअर? सो 11 1चाच घ्यावा लागेल कारण 2चा मोठा होईल. इज इट क्लिअर? 11 1 चा 11
9 मायनस 1 8 आणि हा 0. इज इट क्लिअर? अगेन 7 ड्रॅग केले 87 होतील. त्यानंतर 11 7चाच घ्यावा लागेल कारण 8चा 88 मोठा होतो आहे. सो 77 0 1. इज इट क्लिअर? अगेन 1 ड्रॅग केले 101 झाले. सो 9चा घ्यावा लागेल 11 9चा 99. इज इट क्लिअर? सो डिफरन्स 2. इज इट क्लिअर? त्यानंतर हे 2 ड्रॅग केले 22. इज इट क्लिअर? 11 2चा 22 रिमाइंडर 0 0. इज इट क्लिअर? सो आपला ॲन्सर काय आलेला आहे? या डिवायडेशनचा ॲन्सर 1792. इज इट क्लिअर? सो इंटू 7 ॲज इट इज अपॉन 100 ॲज इट इज इक्वल टू आर स्क्वेअर. सो आपल्याला आरची व्हॅल्यू काढायची आहे. हे मल्टिप्लिकेशन सुरुवातीला आपण घेणार नाही आहोत कारण त्यानंतर आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. दॅट मीन्स सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये असेल तर क्रिटिकल करायला नको. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट बाय टेकिंग स्क्वेअर रूट. इज इट क्लिअर? सो आर स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय होणार आहे? आर. इज इट क्लिअर? त्यानंतर या पूर्ण टर्मला आपण रॅडिकल साईनमध्ये ठेवूया. दॅट मीन्स अंडर रूट 1792 मल्टिप्लाय बाय 7 अपॉन 100. इज इट क्लिअर? देन आर इज इक्वल टू सुरुवातीला आपण या नंबरचे फॅक्टर्स फाइंड आउट करूया म्हणजे आपल्याला स्क्वेअर रूट इझिली मिळेल. इज इट क्लिअर? रफमध्ये आपण फॅक्टर्स फाइंड आउट करूया. सी हिअर 1792. सो युनिट प्लेसला 2 आहे. दॅट मीन्स आपण 2 नी कट करू शकतो. इज इट क्लिअर? 2 8चा 16 रिमेनिंग 1. त्यानंतर हे 9 दॅट मीन्स 19 होतील. 2 9चा 18. इज इट क्लिअर? रिमेनिंग 1 आणि हे 2 12 होतील. 2 6चा 12. त्यानंतर अगेन 2 नीच कट करता येईल. युनिट प्लेसला 6 आहे. प्राईम फॅक्टरायझेशन मेथड ऑलरेडी आपण लर्न केलेली आहे. सो अगेन 2 नी जर कट केलं तर 2 4चा 8 अगेन 2 4चा 8 रिमेनिंग 1 16 होतील आणि 2 8चा 16. इज इट क्लिअर? अगेन 2 नी कट करता येईल. 2 2चा 4 2 2चा 4 अँड 2 4चा 8. अगेन आपल्याला 2 नीच कट करता येईल. इज इट क्लिअर? 2 1चा 2 2 1चा 2 आणि 2 2चा 4. अगेन 2 नी कट करता येईल. 2 5चा 10 रिमेनिंग 1 आणि हे 2 12 होतील. 2 6चा 12. इज इट क्लिअर? अगेन 2 नी कट करूया. 2 2चा 4 रिमेनिंग 1 आणि हे 6 16 होतील. 2 8चा 16. इज इट क्लिअर? अगेन 2 नीच कट करू शकतो. 2 1चा 2 अँड 2 4चा 8. 2 7चा 14. 7 इज ए प्राईम नंबर सो 7 1चा 7. इज इट क्लिअर? सी हिअर केअरफुली. सो आपण स्क्वेअर रूट घेत असताना काय करतो? पेअर कन्सिडर करतो. इज इट क्लिअर? ही एक पेअर, ही एक पेअर, ही एक पेअर, ही एक पेअर इंटू 7. इज इट क्लिअर? सो पेअरऐवजी आपण कसं लिहू शकतो? सी हिअर 2 इंटू 2 दॅट मीन्स 2 स्क्वेअर. इज इट क्लिअर? अगेन 2 इंटू 2 दॅट मीन्स 2 स्क्वेअर. अगेन 2 इंटू 2 दॅट मीन्स 2 स्क्वेअर. अगेन 2 इंटू 2 2 स्क्वेअर इंटू 7 आणि त्यानंतर हे 7 ॲज इट इज. इज इट क्लिअर? अपॉन हेच आपण कसं लिहू शकतो? 100 दॅट मीन्स 10 स्क्वेअर. या टर्ममध्ये जर लिहिलं तर 10 स्क्वेअर होईल. इज इट क्लिअर? त्यानंतर 7 इंटू 7 म्हणजे हे सुद्धा आपण कसं लिहू शकतो? सी हिअर हे 4 टाइम्स 2 स्क्वेअर. त्यानंतर 7 इंटू 7 दॅट मीन्स 7 स्क्वेअर. इज इट क्लिअर? अपॉन 10 स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो इथं काय होईल? या स्क्वेअर रूटला हे स्क्वेअर कॅन्सल होणार आहे. इज इट क्लिअर? सो आपला आन्सर काय राहणार आहे? 2 इंटू 2 इंटू 2
इंटू 2, 4 टाइम्स 2 इंटू 7 अपॉन 10 ओनली. इज इट क्लिअर? सो हे मल्टिप्लिकेशन आपण करून घेऊया. 2 इंटू 2 दॅट मीन्स 2 2 चा 4, 4 2 चा 8, 8 2 चा 16. इज इट क्लिअर? आणि 16 7 चा 112. 112 अपॉन 10. इज इट क्लिअर? सो इथं पॉईंटमध्ये आपण आन्सर काढू शकतो 1 फॉलोड बाय 1 0. दॅट मीन्स आपला आन्सर काय येणार आहे 1 1.2. इज इट क्लिअर? सो आर इज इक्वल टू रेडियसची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. आर इज इक्वल टू 11.2 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो आपल्याला डायमीटरची व्हॅल्यू काढायची आहे. इथंच आपण छोट्या अक्षरात काढूया. वी नो दॅट दी डायमीटर दॅट मीन्स डी इज इक्वल टू 2r. इज इट क्लिअर? सो डी इज इक्वल टू 2 ॲज इट इज. आरची व्हॅल्यू 11.2. इज इट क्लिअर? सो हे मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 11.2 इंटू 2 हे आपण इथं रफमध्ये करून घेऊया. सी हिअर केअरफुली. 11.2 इंटू 2. इज इट क्लिअर? 2 2 चा 4, 2 1 चा 2, अगेन 2 1 चा 2 आणि 1 डिजिट नंतर पॉईंट म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 22.4. इज इट क्लिअर? 22.4 हा डायमीटर निघालेला आहे. सो युनिट सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सी दी सोल्युशन ऑफ सेकंड एक्झाम्पल. इज इट क्लिअर? एरिया दिलेला होता आणि सुरुवातीला आपण रेडियस फाइंड आउट केली. इज इट क्लिअर? या साईडचं आपलं रफ वर्क आहे राईट साईडचं. इज इट क्लिअर? आणि हे आपलं ॲक्च्युअल लेफ्ट साईडचं सोल्युशन आहे. इज इट क्लिअर? आणि हे आपलं आन्सर आलेलं आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट क्वेश्चन. सुरुवातीला आपण गिवन एरिया मेन्शन करूया. एरिया ऑफ सर्कल इट इज गिवन. इट इज 1247 square centimeter. Is it clear? So we have to find out the diameter. So त्यासाठी सुरुवातीला आपल्याला रेडियस सुद्धा कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. इज इट क्लिअर? सो तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. एरिया दिलेला आहे 12,474 इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर स्क्वेअर. इज इट क्लिअर? आपल्याला आरची व्हॅल्यू काढायची आहे. दॅट मीन्स ही फ्रॅक्शन आपल्याला शिफ्ट करायची आहे. इज इट क्लिअर? ती जर शिफ्ट झाली तर 7 हे मल्टिप्लिकेशनला जाणार आहे आणि 22 हे डिव्हायडेशनला येणार आहे. सो LHS ॲज इट इज 12,474 मल्टिप्लाय बाय 7 divided by 22 is equal to r square. Is it clear? So इथं आपल्याला 2 नी कट करता येईल. 2 1 चा 2, 2 1 चा 2. Is it clear? 2 6 चा 12, 2 2 चा 4, again 2 3 चा 6, remaining 1 आणि हे 4. 2 7 चा 14. Is it clear? So आन्सर काय आलेला आहे 6237 इंटू हे 7 ॲज इट इज अपॉन 11. इज इट क्लिअर? इज इक्वल टू आर स्क्वेअर. सो सुरुवातीला हे डिव्हायडेशन आपण घेऊया. रफमध्ये एका साईडला डिव्हायडेशन करून घेऊया. राईट साईडला आपण रफ वर्क करतो आहोत. सो मेन्शन करूया रफ वर्क. इज इट क्लिअर? 6237 ला 11 नी डिवाइड करायचं आहे. सो 11 6 चा 66 होईल. सो 5 चाच घ्यावा लागेल. 11 5 चा 55. इज इट क्लिअर? 62 मायनस 55 दॅट मीन्स 7. त्यानंतर 3 ड्रॅग झाले. अगेन 11 6 चा घ्यावा लागेल कारण 7 चा 77 येणार आहे. इज इट क्लिअर? मोठा होतो आहे. सो 6 चा घेतला. 11 6 चा 66. So difference 73 minus 66. Difference 7. Is it clear? So त्यानंतर हे 7 ड्रॅग केले.
77 झाले. अगेन 7चा भाग देता येईल. 11 7चा 77. इज इट क्लिअर? सो आपला आन्सर काय आलेला आहे 567. ते आपण इथं मेन्शन करूया. 567 इंटू हे 7 ॲज इट इज. इज इट क्लिअर? इज इक्वल टू आर स्क्वेअर. आपण हे मल्टिप्लिकेशन घेणार नाही आहोत कारण त्यानंतर अगेन आपल्याला काय करायचं आहे आरची व्हॅल्यू काढण्यासाठी स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. सो बाय टेकिंग स्क्वेअर रूट. इज इट क्लिअर? सो आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आर ओनली. या पूर्ण व्हॅल्यूला आपण रॅडिकल साईनमध्ये ठेवूया. 567 इंटू 7. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपल्याला स्क्वेअर रूट काढण्यासाठी या नंबरचे फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागतील. सो रफमध्ये आपण करूया ते 5 6 7. सो 2नी कट होणार नाही कारण युनिट प्लेसला 0 2 4 6 8 यापैकी नाही. सो 3ची टेस्ट चेक करूया. ॲडिशन 5 + 6 + 7 दॅट मीन्स ॲडिशन 18 येते आहे. सो आपण 3नी कट करू शकतो. इज इट क्लिअर? सो 3 1चा 3 3 1चाच लागेल कारण 3 2चा 6 येतो आहे. सो रिमेनिंग 2 आणि हे 6 दॅट मीन्स 26 होतील. अगेन 3 8चा 24. इज इट क्लिअर? रिमेनिंग 2 आणि त्यानंतर हे 7 27 होतील. 3 9चा 27. इज इट क्लिअर? अगेन ॲडिशन चेक करूया. 1 + 8 9 अगेन +9 दॅट मीन्स 18. सो आपण 3नी कट करू शकतो. 3 6चा 18 आणि 3 3चा 9. तर ॲडिशन 9 येते आहे. सो आपण 3नी कट करू शकतो. 3 2चा 6 3 1चा 3 3 7चा 21 आणि 7 इज ए प्राईम नंबर. 7 1चा 7. सो फॅक्टर्स काय आलेले आहेत 4 × 3 इंटू 7. इज इट क्लिअर? सो स्क्वेअर रूट काढताना आपण काय करतो पेअर कन्सिडर करतो. दॅट मीन्स 3 इंटू 3 यालाच आपण काय लिहू शकतो 3 स्क्वेअर. इज इट क्लिअर? अगेन हा 3 स्क्वेअर इंटू 7. सो आपण इथं मेन्शन करूया आर इज इक्वल टू हे फॅक्टर्स 5 6 7चे 3 स्क्वेअर इंटू 3 स्क्वेअर इंटू 7. इज इट क्लिअर? अगेन हे 7 ॲज इट इज. त्यानंतर 3 स्क्वेअर इंटू 3 स्क्वेअर इंटू 7 इंटू 7 दॅट मीन्स 7 स्क्वेअर. हे होणार होतं म्हणून आपण काय केलं सुरुवातीला हे मल्टिप्लिकेशन घेतलेलं नाही आहे. इज इट क्लिअर? सो हे इझी झालं आता आपल्यासाठी. सो आता नेक्स्ट स्टेपला काय होईल स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल. सो आपलं ॲन्सर काय येणार आहे 3 इंटू 3 इंटू 7 ओनली. इज इट क्लिअर? सिम्पली हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे आपल्याला. 3 इंटू 3 9 आणि 9 7चा 63. इज इट क्लिअर? हे आपल्याला रॅडियस मिळालेली आहे. इज इट क्लिअर? आर इज इक्वल टू 63 सेंटीमीटर. आरची व्हॅल्यू मिळाली. आता आपण डायमीटरची व्हॅल्यू काढू शकतो. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट दी व्हॅल्यू ऑफ डी. सो वी कॅन राईट नाउ डायमीटर is equal to 2r. Is it clear? So 2 as it is. r ची व्हॅल्यू 63. सो हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 3 2चा 6 आणि 6 2चा 12. इज इट क्लिअर? सो आपला डायमीटर किती निघालेला आहे 126 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट डायमीटर is equal to 126 centimeter. Is it clear? It is our answer. So see the solution of third example. आपल्याला एरिया दिलेला होता. सुरुवातीला आपण रेडियस कॅल्क्युलेट केली आणि त्यावरून डायमीटर कॅल्क्युलेट केलेला आहे. या साईडचं राईट साईडचं आपलं रफ वर्क आहे. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपण हे मल्टिप्लिकेशन घेतलेलं नाही आहे कारण आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं होतं. इज इट क्लिअर? सो रेडियस आली 63 आणि त्यानंतर 63चा डबल दॅट मीन्स डायमीटर आलेला आहे 126. इज इट क्लिअर?
सो डिअर फ्रेंड्स, इथं आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड कव्हर केलेला आहे. रिमेनिंग 2 क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.